Hello friends, welcome back to our class. In this class, we are learning regularly used English sentences in our daily life. So friends, हे सेंटेन्स नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि 5 times एव्हरी डे प्रॅक्टिस करा. सो इट विल बी व्हेरी हेल्पफुल to improve your English communication skills. And watch this video up to the end. And don't forget to subscribe my channel. Please like, share and hit the bell icon. So without wasting time, we shall start. See the first sentence. तयार व्हा. Be ready or get ready. तयार होण्यासाठी आपण काय घेतो? Get ready. ओके. त्याला विचारा, ask him. इथे प्रोनाउन चेंज करू शकता. मला विचारा, आस्क मी. त्यांना विचारा, आस्क देम. मला एक ग्लास पाणी द्या. गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. त्यांना एक ग्लास पाणी द्या. गिव देम अ ग्लास ऑफ वॉटर. पुस्तक काढा. टेक आउट द बुक. त्यांना बोलवा. कॉल देम किंवा तिला बोलवा. कॉल हर. असे तुम्ही स्वतःचे सेंटेन्स बनवू शकता. सो नेक्स्ट सेंटेन्स. एक महिन्याच्या आत परत या. कम बॅक विदिन अ मंथ. किंवा 2 दिवसाच्या आत परत या. कम बॅक विदिन 2 days. तुम्हाला आत कोणी येऊ दिलं? हू लेट यू कम इन. हे घ्या सुट्टे, म्हणजे सुट्टे पैसे घ्या. हेअर इज युअर चेंज. हे औषध दिवसातून 2 वेळा घ्या. टेक दिस मेडिसिन ट्वाइस अ डे. किंवा टेक दिस मेडिसिन 2 times इन अ डे. तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं घ्या. टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट. हे सगळे सेंटेन्स लिहून काढा, प्रॅक्टिस करा अँड ट्राय टू मेक युअर ओन सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स इज. जाऊन जराशी झोप घ्या. गो गेट सम स्लीप. म्हणजे थोडी विश्रांती घ्या. गो गेट सम स्लीप. रोहनला कुठेतरी घेऊन जा. टेक रोहन समवेअर. म्हणजे रोहन पहिल्यांदाच तुमच्या गावी आला. युअर मदर कॅन से टेक रोहन समवेअर. मोठ्याने वाचा. रीड लाऊडली किंवा रीड अलाउड. चावी द्या, म्हणजे काय? चावी चालू करा. टर्न ऑन द की किंवा स्टार्ट द की. शांत बसा. कीप काम, कीप क्वाइट, कीप सायलेंट. म्हणजे कोणते पण वापरू शकता. कीप काम, कीप क्वाइट, कीप सायलेंट. खाली उतरा. गेट ऑफ, गेट डाऊन. बसमधून खाली उतरा. गेट ऑफ द बस. इथून जा. गेट आउट ऑफ हिअर किंवा गो फ्रॉम हिअर. बाहेर जाऊन वाट पहा. गो आउट अँड वेट. आवाज वाढवा. टर्न द व्हॉल्यूम अप किंवा इनक्रीज द व्हॉल्यूम. सो कीप प्रॅक्टिस इट. डेफिनेटली यू विल इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज. सो यू हॅव टू प्रॅक्टिस अलॉट. नेक्स्ट. जास्त वेग कमी करा. स्लो डाऊन द ओव्हर स्पीड किंवा रिड्यूस द ओव्हर स्पीड. पादत्राणे काढा. टेक ऑफ युअर शूज किंवा रिमूव्ह युअर शूज. त्याला कळवा. लेट हिम नो. मला कळवा. लेट मी नो. तिला कळवा. लेट हर नो. काही झालं तर मला कळवा. इफ एनिथिंग हॅपन्स लेट मी नो. मला दुसरी बॅग दाखवा. म्हणजे एखादी बॅग पहिल्यांदा दाखवली आहे, ती पसंत पडली नसेल तर तुम्ही म्हणू शकता, मला दुसरी बॅग दाखवा. शो मी अनदर बॅग. शो मी अनदर बॅग. नेक्स्ट. मला पाठव. सेंड इट टू मी. म्हणजे एखादा रेझ्यूम, मेसेज किंवा मेल असेल तर त्यावेळी आपण म्हणतो मला पाठव. सेंड इट टू मी. तिथे ठेवा. पुट इट देअर किंवा कीप इट देअर. कीप किंवा पुट वापरतात. खिडक्या उघड्या ठेवा. कीप द विंडोज ओपन. एकच खिडकी असेल तर खिडकी उघडी ठेवा. कीप द विंडो ओपन. हा फॉर्म भरा. एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा बँकेत गेला तर असं म्हणतात, हा फॉर्म भरा. फिल आउट दिस फॉर्म. माझ्या मागे या. फॉलो मी. म्हणजे मला फॉलो करा.
फॉलो मी लाईक दिस. गॅस पेटवा किंवा गॅस चालू करा. टर्न ऑन द गॅस किंवा गॅस बंद करा. टर्न ऑफ द गॅस. मला जेवणासाठी काहीतरी द्या. मला जेवणासाठी काहीतरी द्या. गिव्ह मी समथिंग टू ईट. हवं तसं कर. डू वॉट एव्हर यू लाईक. म्हणजे तुला जे आवडतं ते कर. डू वॉट एव्हर यू लाईक. 1 मिनिट थांब. वेट अ मिनिट. 1 मिनिट थांब. वेट अ मिनिट. जरा 1 सेकंद थांब. होल्ड ऑन फॉर अ सेकंद. म्हणजे मोबाईलवर बोलत असताना आपण म्हणतो होल्ड ऑन फॉर अ सेकंद. नेक्स्ट सेंटेन्स इज बाजूला व्हा. स्टेप असाइड. आंघोळ करा किंवा स्नान करा. टेक अ बाथ. हॅव अ बाथ. बोथ आर करेक्ट. माझ्यासोबत या. कम अलॉंग विथ मी किंवा कम विथ मी. आत चला. गो इनसाइड किंवा लेट्स गो इनसाइड. चला आत जाऊया. लेट्स गो इनसाइड. झेंडू बाम लावा. अप्लाय झेंडू बाम किंवा तुमच्या केसांना तेल लावा. अप्लाय ऑइल टू युअर हेअर लाईक दिस. ओके. नेक्स्ट सेंटेन्स इज त्याला फेकून द्या. एखाद्या वस्तूला कचरा वगैरे असेल तर आपण काय म्हणतो त्याला फेकून द्या. थ्रो इट अवे. पुढे जा. गो फॉरवर्ड. गो हेड किंवा मूव ऑन. तुझं काम तू कर. यू डू युअर जॉब किंवा डू युअर जॉब. त्याला सोडून टाक. लिव्ह हिम. त्याला सोडून टाक. लिव्ह हिम. राहू द्या किंवा असू दे असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो लेट इट बी. राहू द्या. लेट इट बी. Try to make small sentences and keep learning. Next sentence is दरवाजा वाजवा. Knock on the door. Knock म्हणजे काय दरवाजा खटखटणे. साखर मिसळा. Mix the sugar. तीन अंडी व 1 कप साखर मिसळा. Mix 3 eggs and a cup of sugar. कोण पळून गेलं. हू रॅन अवे. रन अवे म्हणजे पळून जाणे किंवा फ्ली. FLEE फ्ली म्हणजे काय पळून जाणे. चोर पळून गेले. थीव्स रॅन अवे. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द सेंटेन्सेस and keep practice and keep watching my videos. Thank you so much.